चंदनाचे हात पाय ही चंदन, चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही ही न कोणी अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरुदास तुका, यदक्षरमणाखेय आनंदम मजवेयम, श्रीमन्निवृत्तीनाथेत ख्यातम दैवतमाश्रे. अलक्षत्रे शैलेचे वायुलोके योगरुडा, ओंकार ज्योतिरूपाय अधिनाथंच रूपिणम, यथोक्तरूपिणम शंभु निर्गुणम गुणरूपिणम, भक्तवत्सल्यमानंदम शिवगोरखम नमाम्यम. चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही ही न कोणी अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. विठ्ठल 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 चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही ही न कोणी अंग. वैराग्य परममूर्ती संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा, अतिशय प्रासादिक संत महात्म्यांची लक्षणं प्रतिपादन करणारा अत्यंत गोड अभंग आजच्या नैमित्तिक कीर्तनाच्या सेवेकरिता चिंतनाकरिता घेतलेला आहे. श्री क्षेत्र पावन त्र्यंबकराज भूमीमध्ये आद्यगुरु त्र्यंबकराज विश्वगुरु सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये ब्रह्मगिरीच्या पावन कुशीमध्ये एक अलौकिक उत्सव आज संपन्न होतो आहे. ज्ञात असलेलं एक मोठं व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाचं नाशिक जिल्ह्यावर काय पण महाराष्ट्रावरही सांप्रदायिक उपकार आहेत. स्वर्गीय हरिभक्तिपारायण सोपान महाराज साने अर्थात काकांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या हा पर्व काळाचं अवचित्य साधून काकांवर प्रेम करणाऱ्या सर्वच काकांच्या साधक मंडळी, शिष्य मंडळी आणि काकांच्या सौभाग्यवती आदरणीय गंगा भागीरथी आशाताई, उषाताई यांच्या वतीने इतकं भव्य दिव्य आयोजन हे झालं आहे. मी कीर्तनाकरता उभा आहे. कीर्तनाचं घड्याळ 11:30कडे गेलेलं आहे. आज काय कीर्तन किंवा अभंगावर चिंतन करणे हा भाव नाही आहे. इथं महाराष्ट्रातली आणि विशेषत्वाने नाशिक जिल्ह्यातली खूप मोठी माणसं माझ्या समोर बसलेली आहेत आणि प्रत्येकाला काकांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. म्हणून हे एक नैमित्तिक कीर्तन आहे. अगदी थोड्या वेळेत मी या अभंगाचा छोटासा भाव, त्या अभंगाबरोबर काकांच्या जीवनाचं काही चरित्र जे मला ज्ञात आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो. आमच्या नाशिक जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं वैभव, सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज संस्थांचं मोठं कार्य ज्यांच्याद्वारा घडलं ते आदरणीय पूज्य आचार्य रामकृष्णदासजी महाराज लहवीतकर, आम्ही ज्यांना गुरुस्थानी आणि आदरणीय मानतो, ते आज कीर्तनाकरता प्रत्यक्ष उपस्थित आहेत. पूज्य आदरणीय
चाळक बाबा ज्यांचं कार्य वारकरी संप्रदायामध्ये मोठं आहे, अनेक विद्यार्थी ज्यांनी घडवण्याचं कार्य केले तेही विशेषत्वाने उपस्थित आहेत. माझे अत्यंत जिवलग मित्र आणि जुने सवंगडी आमचे हरिभक्तीपारायण लक्ष्मण महाराज खास आळंदीहून कीर्तनाकरता इथे आलेले आहेत. त्याचप्रमाणे माझ्यावर नितांत प्रेम करणारे हरिभक्तीपारायण सुदाम महाराज पानेगावकर तेही या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. ज्यांच्या चाली आपण नुसत्या ऐकत राहा. ते मला कानात म्हटले थोडीच म्हणतो, मी म्हटलं थोडी जास्त म्हणा, कारण याच्यातले अर्धे श्रोते तुमचे आहेत, ते तुम्हाला ऐकण्याकरता येतात. आणि काय आहे, हे महेशाचाच दरबार आहे ना, त्याच्यामुळे महेशाने गायचं नाही, मग कुणी गायचं नाही काय. भजनप्रिय महेशाचा हा दरबार आहे. आणि महेशाचा दरबार असला तरी आज सदानंदाचा रविवार आहे आहे की नाही, त्याच्यामुळे इतकी सुंदर चाल झालेली आहे. विकास दादा यांचा सर्व ग्रुप आणि सगळं. आता मला माऊली असे म्हटले, नाना शेवटी सगळे नावं घ्या. म्हणजे आता शेवटी सगळ्यांची नावं घ्या, म्हणजे आपल्याला आलेल्यांची यादी करता येईल. म्हणून उपस्थित नाशिक जिल्ह्यातील सर्व कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार, गायक, मी प्रत्यक्ष व्यक्तिगत सर्वांची नावंही घेणार आहे. पण आता थोडंसं महाराज म्हटल्यामुळे, कारण नियोजन बेलूकरांकडे नियोजन आहे, म्हणून त्यांच्या आदेशाचं पालन. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांच्या कालखंडामध्ये निवृत्तीनाथांचं पुढे काम नेण्याकरता ज्यांनी मोठं सहभाग घेतला ना, आजही काम करतायत. माझ्यावर नितांत प्रेम करणारे, मला मोठ्या भावासारखं स्थान देणारे आमचा निलेश निवृत्तीनाथ संस्थांच्या वतीने हजर आहेत. बरीचशी मंडळी आहे. किशोर महाराज, गोड नाव आहे. आणि आमचे दादा तर काय, दादांना पकवाजावर बसवा समोर, म्हणजे बरं वाटेल. या या हां, नाही त्याशिवाय कसं, समोर या दादा बसा. हां, तिथं बसा. कृष्णा महाराज आहेत नाही का, बाकी बरीचशी मंडळी महाराज आहेत, सगळीच मंडळी आहे. असं आपण शेवटी सगळेच नामोल्लेख करू. इकडे महाराज मंडळ. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या. विठ्ठल 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 विठ्ठल. चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही न कोणी. दीपा नाही पाटी पोटी, अंधकार सर्वांगी, साखर अवघी गोड. या अभंगाच्या बाबतीत अजून एक खुलासा असा आहे की काही फडावर या अभंगाचं पहिलं चरण ध्रुवपद म्हटलं जातं, काही फडावर या अभंगाचं दुसरं चरणही ध्रुवपद म्हटलं जातं. साधारणतः अलिखित नियम असा आहे की जे चरण दृष्टांत असेल ते ध्रुवपद घेतलं जात नाही, सिद्धांत हा ध्रुवपद घेतलं जातं. पण ह्या अभंगात दोन्ही चरणात दृष्टांत असल्यामुळे पहिलं घेतलं काय आणि दुसरं घेतलंय काय तरी चालतंय. असं चार संतांच्या संबंधाने लक्षणं महाराजांनी प्रतिपादन केलेली आहेत. आणि शेवटच्या चरणामध्ये एक सिद्धांत महाराजांनी मांडलेला आहे. संत कसे आहेत
चंदनासारखे आहेत. संत कसे आहेत? परिसासारखे आहेत. संत कसे आहेत? दिव्यासारखे आहेत. संत कसे आहेत? साखरेसारखे आहेत. कशावरून? सज्जन आहेत. अशा अर्थाचा हा अभंग आहे. अभंगाशी बोलता बोलताच मी काकांचं चरित्र सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मानवी जीवन ज्याला प्राप्त झालं आणि त्यातल्या त्यात ज्याला सनातन हिंदू धर्मामध्ये जन्म मिळाला, त्यातल्याही त्यात पावन संतांच्या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्म ज्याला मिळाला, अशी महाराष्ट्रातील सगळीच मानवी जीव हे भाग्यवानच आहेत. त्याही पेक्षा विशेषत्वाने ते भाग्यवान आहेत की ज्यांच्या हातात ज्ञानेश्वरी गाथा आला आणि ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आली. हे जे वारकरी जीवन ज्यांना मिळालं हे जन्मोजन्मीचं भाग्याचं लक्षण आहे. प्रत्येक जण, प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनामध्ये एक ध्येय ठरवत असतो. बघा, एखाद्याला अध्यात्मामध्ये उंची गाठायची असते, एखाद्याला व्यवसायामध्ये उंची गाठायची असते, एखाद्याला राजकारणामध्ये उंची गाठायची असते, एखाद्याला बदनामीमध्ये उंची गाठायची असते, एखाद्याला समाजकार्यामध्ये उंची गाठायची असते, एखाद्याला एखाद्या कर्तृत्वाने चिरंजीव व्हायचं असतं. प्रत्येकाचं जीवनामध्ये एक ध्येय ठरलेलं असतं. या ध्येयाच्या पूर्ती करता मानवी जीवन जेव्हा सक्रिय होतं आणि आपली ध्येयाची दिशा ठरवतं, त्यावेळेस सगळंच त्याला स्वकर्तृत्वाने मिळवता येतं असं नाही. कधी त्याला परकर्तृत्वाची मदत सुद्धा घ्यावी लागते. सगळं शक्य नाही. सगळंच मला एकट्याला माझ्या कर्तृत्वाने करणं शक्य नाही. सगळंच तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाने करणं शक्य नाही. सगळा देश भारताच्या पंतप्रधानाला चालवणं शक्य नाही. म्हणून तर मंत्रिमंडळ आहे, म्हणून तर व्यवस्था आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याची. सगळंच काम सगळ्याला जमत नाही. म्हणून कधी कधी स्वकर्तृत्वाच्या सिद्धीकरिता परकर्तृत्वाची मदत सुद्धा घ्यावी लागते. या मदतीचा जर विचार केला, थोडंसं मी प्रस्तावना करतो पुढे जातो. या मदतीचा जर विचार केला, जीवाला कधी देवाची मदत लागते, जीवाला कधी जीवाचीही मदत लागते. देवाच्या जीवाच्या मदतीबरोबर अपर्यायाने कधी कधी जीवाला जडाची सुद्धा मदत लागते. जीव जेव्हा आपलं कार्य सफलतेकडे नेत असतो तेव्हा कधी जडाची मदत घेतो, कधी तो जीवाची सुद्धा मदत घेतो. मला सांगा, कीर्तन हा सुद्धा एका जीवाने दुसऱ्या जीवाला केलेली मदतच आहे. गायकाची कीर्तनकाराला मदत, कीर्तनकाराची वादकाला मदत, वादकाची टाळकऱ्यांना मदत, टाळकऱ्यांची पुन्हा कीर्तनकाराला मदत आणि श्रोत्यांची कीर्तनकाराला मदत. इथं बघा ना तुम्ही, एकमेकाशिवाय शक्य आहे का? मग कधी जीवाची मदत, कधी जडाची मदत. आता मला सांगा, आपण जीवाच्या मदतीने हे सगळं कार्य करत असू, पण मला सांगा, पखवाज वाजवण्याकरता जीवाची मदत घेतली का जडाची घेतली? पखवाज आता जड आहे का जीव आहे? जड आहे. मग तुम्हाला पखवाज वादक म्हणून सिद्ध व्हायचं असेल तर तुम्हाला पर्यायाने जडाची सुद्धा मदत घ्यावी लागली. जडाच्या मदतीने, कधी कधी जीवाच्या मदतीने. जड आणि जीव या दोन गोष्टीचा थोडा फरक करून पटकन मला पुढे जायचं आहे. जड आणि जीवाचा जर विचार केला तर जीवाच्या संबंधाने जर बोलायला लागलं तर जे ईश्वरी तत्व आहे ते नुसतं जीवात नाही तर जडातही व्यापून आहे. ईश्वरी तत्व नुसतं जीवात नाही, ते जडातही व्यापून आहे. ते जीवातच आहे असं म्हणता येणार नाही. ते जडात होतं म्हणून खांबातून निघालं, जडात आहे म्हणून पखवाजातून निघतंय, आहे की नाही? म्हणजे ईश्वरी तत्व जडातही आहे, जीवातही आहे. अगदी ढोबळ मनाने म्हणायचं झालं तर विठ्ठल जळीस, विठ्ठला जळीस ताळी फळा,
करजणी सणी भरला नाही ठाव नाही उरला अजगा दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठला विठ्ठलाची विठ्ठल म्हणता हरले पाप मारले पापा अगदी सामान्य दृष्टीने आपण प्रमाण घेतलंय की तो जनीवनी अवघाते तो विश्वामध्ये व्यापून असला तो जडातही असला जीवातही असला तरी तो चिद रूपाने व्यापक आहे पण चिदाभास जिथं आहे ज्याला अंतकरण आहे तो जीव आहे जिथं अंतकरणाचा अभाव आहे तो जड आहे म्हणून अंतकरणाच्या ठिकाणी चिदाभास नाही तो फक्त जीवाच्याच ठिकाणी आहे म्हणून त्याची जाणीव आहे तो मानवी जीव आहे त्याची जाणीव नाही तो जड आहे अजून थोडंसं बोलू का गंमत म्हणून ज्याला अंतकरण आहे सात्विक तो जीव आहे ज्याच्या ठिकाणी अंतकरणाचा अभाव आहे त्याला जड तुम्ही म्हणलं तरी मी काही वावगं ठरणार नाही जीवाच्या ठिकाणी नाही का जाणीव आहे अजून दोन गोष्टी जीवाच्या ठिकाणी आहेत पटकन पुढे जातो जीवाच्या ठिकाणी दोन गोष्टी आहेत ज्या जडाच्या ठिकाणी नाहीत काय आहे जीवाच्या ठिकाणी संवेदना आहे आणि जीवाच्या ठिकाणी कृती आहे जडाच्या ठिकाणी संवेदना नाही आणि जडाच्या ठिकाणी कृती नाही विठ्ठल जडाच्या ठिकाणी संवेदना आहे म्हणून कृती आहे जीवाच्या ठिकाणी जडाला संवेदना आहे का जडाच्या ठिकाणी काही संवेदना आहे जड कृतीशील आहे का माणसं सोहळ्यात चालल्यावर सुद्धा मोबाईल पाहतात हे जगातलं पुढचं आश्चर्य आहे भजन बंद करून मोबाईल चेक करतात कोणाचे मॅसेज आले किती लाईक आले किती कमेंट आल्या मोबाईलच्या नादात रस्त्याच्या बाजूला निघालं आणि महिलाच्या दगडावर आदळलं डोकं फुटलं दगड सगळा रक्ताने माखला पण तो दगड ह्या दगडाला शब्दभर बोलला नाही कारण त्याच्या ठिकाणी संवेदनाही नाही आणि त्याच्या ठिकाणी कृतीही नाही जिथं संवेदना आणि कृती आहे तो मानवी जीव आहे आता संवेदना या शब्दाशी बोलत असताना अजून एक भाव सांगतो पुढे जातो अंतकरणाची संवेदना ही आपल्या कृतीतून प्रगट होत असते जशी अंतकरणात संवेदना संकल्प असेल तीच कृती मानव करत असतो कृती करत असताना संवेदनेशिवाय कृती नसते आवडे ते वृत्ती किरटी आधी म्हणून चिवटी मग ते वाचा दिटी तरसिये अंतकरणात मनात निश्चय केल्याशिवाय तो कृतीतून बाहेर पडत नाही बघा तुम्ही एक कल्पना करा आत्ता या क्षणी मला शिवी द्या 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 पण तुम्हाला डायरेक्ट देता येणार नाही दोन चार जरी मनात म्हणाव्या लागतील त्याच्यात याला कोणती सूट होते ठरवावी लागेल आणि मग बाहेर पाडावी लागेल कारण ती कारण अंतकरणाची नाही का आणि या अंतकरणाच्या संवेदनांचा वेवज असतो महाराज कधी कधी बघा तुम्ही एखाद्याचा अंतकरणापासून ध्यान करा त्याचा फोन येतो त्या संवेदनांची वेवज तिथं जुळतात ज्ञानेश्वरीने सुद्धा त्याला अप्रत्यक्ष मंजुरी दिली ना चौथ्या अध्यायामध्ये अर्धाक्षण घेतो भगवंताच्या मुखातून ज्ञानी पुरुषाचं वर्णन चालू होतं आणि मग अर्जुनाला सहज मनात वाटलं असे ज्ञानी पुरुष आपल्याला भेटले पाहिजे भगवंत एवढं वर्णन करतायत आणि त्या ज्ञानी पुरुषांकडनं असं ज्ञान आपल्याला ग्रहण झालं पाहिजे असं अर्जुनाच्या मनात आलं अर्जुनाने विचारलं नाही पण अर्जुनाच्या मनातल्या संवेदना भगवंताच्या कृतीतून बाहेर पडल्या ते ज्ञान कैशिनी जाणावे
ऐशी अर्जुन जो पुसावे ते मनोगत देवे जाणितले. क्षणात देवाने ते मनोरथ जाणलं आणि देव सांगायला लागले, जे नानाचा कुरुटा ते तर शेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा. हे अर्जुनाने विचारलं नाही. अर्जुनाच्या मनात आलेली संवेदना देवाच्या कृतीतून बाहेर पडली. अजून एक भाव सांगतो, अर्धा क्षणात सांगतो. रेड्या वेद बोलला, सगळ्यांना माहिती आहे. आता काय स्पीकर लावला होता का तिथं सुनीलचा? रेडा वेद बोल बाबा असं. मग काही नाही, ज्ञानदेवांनी डोळे बंद केले. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. आणि आत्मतत्वाने जर रेडा आणि मी एक असेल तर ज्ञानदेवांनी स्वतःलाच ऋग्वेद बोलायला लावला. मग रेडा सामवेद बोलला नाही. जर संकल्प ऋग्वेदाचा होता तर रेड्याच्या मुखातून ऋग्वेदच बाहेर पडला, कारण संकल्पा हाच कृतीतून बाहेर पडत असतो. नाही तर तो दुसरा वेद बोलू शकला असता. म्हणून नाही का, झाड जाणीजे ते माणस जाणीजे वगैरे वगैरे हे आहेच की नाही. माणूस क्षणात कळतो, त्याच्या मनात काय चालू आहे क्षणात कळतं, आहे की नाही. अंतरंग या माणसाच्या कृतीबरोबर अजून एक धावता भाव सांगतो. संवेदना जर यदा कदाचित सात्विक असतील, संवेदना रजोगुणी असतील आणि संवेदना तमोगुणी असतील तर बघा तुम्ही, संवेदना अंतकरणात तमोगुणी असेल तोच माणूस हिंसाचार करतो. संवेदना रजोगुणी असेल तोच माणूस चांगला संसार करतो. आणि संवेदना सत्वगुणी असेल तोच माणूस परमार्थात येतो. फक्त अलीकडचे कीर्तनकार तमोगुणी संवेदना असलेल्या श्रोत्याला कीर्तनात आणण्याचा अट्टास करतायत, तो त्यांनी सोडावा अशी माझी व्यक्तिगत इच्छा आहे. कीर्तने सात्विकासाठी आहे, तमोगुण्यासाठी नाही. विठ्ठल विठ्ठल आता या संवेदनेबरोबर अजून एक भाव आहे अंतकरणात. छोटीशी पुंज आहे, ऐका, छोटीशी पुंज आहे अंतकरणात. ती प्रत्येकाच्या हृदयात तिने अंतकरणात जागा केली आहे. तिला शुद्ध मराठीमध्ये स्वार्थ म्हणतात. तशी इथं नसेल ना. प्रत्येकाच्या अंतकरणात त्या स्वार्थाने जागा केलेली आहे. मग स्वार्थ असावा का? काय मत आहे? स्वार्थ असावा का नसावा? असावा, नसावा, नसावा, असावा. पण माझं असं मत आहे, स्वार्थ असावा. आपण नाशिकची माणसं आहोत. नाशिकचं एक फार मोठं नाव आपल्या लक्षात असेल, साहित्यशास्त्रातलं मोठं नाव वि वा शिरवाडकर, तात्यासाहेब ज्यांना म्हणतात. त्यांनी पसायदानावरचा एक, बाबा मी लेख वाचला त्यांचा, पसायदानावरती लेख लिहिला आहे त्यांनी. त्यांचं एक वाक्य इतकं माझ्या अंतकरणाला भावून गेलं. त्यांनी असं लिहिलं आहे पसायदान मागत असताना, प्रत्येकाच्या अंतकरणात स्वार्थ असावा. नीट आहे का? प्रत्येकाच्या अंतकरणात स्वार्थ असावा. फक्त एवढंच आहे, तो गाव गटारीसारखा गलिच्छ नसावा, गोदावरीच्या तीर्थासारखा पवित्र असावा. आणि अशा स्वार्थ जर अंतकरणात असेल, आता नीट ऐका, असा स्वार्थ जर अंतकरणात असून कार्याला सुरुवात केली तर ते साने काका होतात. आणि गलिच्छ स्वार्थ अंतकरणात देऊन कार्याला सुरू केली तर ते माणूस म्हणून मरून जातात. विठ्ठल नाशिक जिल्ह्यातलं, नाशिक तालुक्यातलं एक साकूर नावाचं छोटंसं गाव, ज्या तालुक्याला इगतपुरी तालुका, हा नाशिक फक्त बेला नाही, नाशिक लवितपर्यंतच आहे, बेल सिन्नरमध्ये आणि साकूर इगतपुरीमध्ये. असो, इगतपुरी तालुक्यातील साकूर हे काकांचं गाव. साकूर गावामधलं सामान्य कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातलं एक साधं व्यक्तिमत्व. पण खरं म्हणजे कोणी काही म्हटलं तरी इगतपुरी, त्र्यंबक, नाशिक तालुका हे असे तालुके आहेत आधीपासून याच्यात वारकरी संप्रदायाचं बीजारोपण आहे. आणि त्याच्या मागे नाही का मग बाबांचा मोठा हात आहे. पुढे माधव बाबा असतील नाही का, वैकुंठवाशी
अण्णा असतील, जगन्नाथ अण्णा, त्यांचे सगळ्यांचे नाशिक जिल्ह्या उपकार आहेत. परमार्थात मोठं होणारी दोन माणसं असतात. एक परंपरेने मोठा होतो आणि एक परंपरा निर्माण करतो. खरं परंपरेने मोठा होतो तो त्याच्या परंपरेच्या कृपेने ते कार्य सांभाळतो, पण स्वतःपासून स्वतःची परंपरा निर्माण करतो तो खरा संप्रदायातला कर्तृत्ववान महात्मा असतो. विठाला 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 हर काका सामान्य कुटुंबात, शेतकरी कुटुंबात, पण वारकरी जीवन जगत असताना अनेकांची प्रेरणा काकाने घेतली. पंढरीबा साने पण इथं बसलेले आहेत. त्या भागातलं गोड व्यक्तिमत्व आहे. साने महाराजांना बरोबर घेऊन, काही परिसरातल्या लोकांना, गावातल्या लोकांना बरोबर घेऊन त्या कालात अत्यंत प्रतिकूलता असताना संस्था काढण्याचा काकांनी संकल्प केला. आणि आज ती संस्था पुढे आहे, चालेल हा भाग नाही आहे, पण काकांच्या एका संस्था काढण्याच्या संकल्पातून जर भारताला वेळ लावणारा विकास बेलुकर घडत असेल, निलेश गाढवे घडत असेल, आमचे दादा घडत असतील, तर याच्यापेक्षा काय काय अंतकरणातला संकल्प मोठा असावा. पैसे नाही सुरुवातीला, छोट्या छोट्या वर्गण्या करून. मला तर काल ताईंचा फोन आला होता आणि मला काही चर्चेतून असं कळालं की मी हादरून गेलो. म्हणजे मला थोडासा एक गर्व होता, तो गर्व पण सांगतो. मला गर्व कशाचा होता, मी पण, बाबा मला चांगलं ओळखतात, एक सामान्य कुटुंबातला वारकरी परंपरेचा वारसा नसलेला कीर्तनकार आहे. आता देगलूरकर परंपरेत ही ठीक आहे, पण माझ्या पाठीमागे वारकरी नाही. नाथ संप्रदाय माझ्या घरात आहे, पण वारकरी कीर्तनकार मी पहिला आहे, मला वारसा नाही. आणि इतक्या गरिबीत पहिल्या कालामध्ये मी मला एक अहंकार होता की मी 30 किलोमीटरपर्यंत सायकलीवर कीर्तन केलेला बुवा आहे. 30 किलोमीटर सायकलीवर कीर्तन केलेला बुवा आहे. आणि त्यानंतर 100 किलोमीटरपर्यंत अर्ध रॉकेल आणि अर्ध पेट्रोल एकत्र करून SD गाडीवर कीर्तन केलेलं मी बुवा आहे. पण माझा अहंकार काल गेला, कारण सोपान काकांनी स्वतःच्या त्या कालात स्प्लेंडर गाडी निघाली होती, त्या स्प्लेंडर गाडीवर ताईंना बरोबर घेऊन नांदेडपर्यंत कीर्तनं केलेले. 500 किलोमीटरचे कीर्तनं काकांनी केले. किती प्रतिकूलता असेल बरं. मोटरसायकलवर त्या कालात 500 किलोमीटर जायचं म्हणजे आज कमीत कमी 10 वर्ष तर झाले असतील. किती पाकिट मिळत असेल, किती काय असेल. पण तो जी लोकं जोडली, ती जी उभी केली. सुरुवातीच्या काळात साळक महाराजांचंही काकांना मोठं आणि योगदान लाभलं, मार्गदर्शन लाभलं. नंतर काका स्वतःच्या याच्याने काकांनी काही मंडळी, आम्हाला एक माणूस भेटला होता त्या शिरूरच्या जवळ विकास, त्याचं भेळ भत्त्याचं फार छान दुकान आहे, काय ना त्याचं, शरद. त्या शरदने ही काकांना मदत केली. काकांची इतकी संस्था पुढे आली. आज काकांवर प्रेम करणारी ही सगळी मंडळी इथपर्यंत आहेत. खरं तर माणसं होऊन जातात. माझा आता मुद्दा हाच आहे की जीवनामध्ये तुषार आलेला आहे ना, हां तुषार आला. विठाला संकल्प शुद्ध असला की त्याचं कार्य व्यापक होत असतं. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ. सत्य संकल्प
हा कृतीतून व्यापक होत असतो आणि त्या कृतीतूनच मानवी जीवाचं अस्तित्व निर्माण होत असतं. मानवी जीवाला स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याकरता स्वतंत्र विशेष कृती समाजात करावी लागते. आणि मग त्या कृतीचा विचार करत असताना संत तत्वाच्या कृतीचा जर विचार केला, आपण या अभंगाच्या दृष्टीने विचार केला, त्यांच्या कर्तृत्वाचा कार्याचा विचार केला, तर त्यांच्या अनेक गोष्टीमध्ये सामर्थ्य दिसतं. अनेक गोष्टीमध्ये सामर्थ्य दिसतं. त्यांच्या सामर्थ्यामध्ये सामर्थ्य आहे, त्यांच्या आलिंगनामध्ये सामर्थ्य आहे, त्यांच्या स्वरूपामध्ये सामर्थ्य आहे, त्यांच्या अंतरंगामध्ये सामर्थ्य आहे, त्यांच्या बाह्यरंगामध्ये सामर्थ्य आहे. संतांच्या काय असतं बरं का महाराज, बऱ्याच वेळा आपल्याला महिमा कळत नाही, त्याच्यामुळे माणसं कळत नाही. खरं सांगू का, महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणा की महाराष्ट्राच्या मातीचा दोष म्हणा, महाराष्ट्रात संत देहरूपाने गेल्यानंतरच मोठे होतात. जोपर्यंत असतात तोपर्यंत कोणी विचारत नाही महाराज. ज्ञानोबाराय असताना कोणी ज्ञानोबारायांचा स्पर्श झाला तर इंद्रायणीत आंघोळी केल्या, आणि आता ज्ञानोबारायांचा स्पर्श व्हावा म्हणून 20 दिवस पायी चालतात. म्हणजे ही मातीच आहे. म्हणजे महिमा जोपर्यंत कळत नाही ना महिमा, तोपर्यंत माणसांची शून्य किंमत वाटते. पण खरं सांगू का, काका अनेकदा माझ्या कीर्तनात, साने महाराजांना माहीत आहे दत्त जयंतीचा सप्ताह याचा गीता जयंतीचा, काका अनेक वेळ टाळ घेऊन उभं राहिले, पण मला सुद्धा काकांची व्याप्ती तेव्हा कळली नाही. पण खरा काका मला आज कळले, महाराष्ट्रातले एवढे कीर्तनकार नाशिक जिल्ह्यात. महिमा कळत काय झालं, मी निवृत्तीनाथ संस्थांची सेवा करत असताना अध्यक्षपदाची एक म्हातारी आली. घडलेली घटना सांगतो. आणि खूप अशी शीण झालेली म्हातारी. तिने पाहिलं, हे मंदिराचं काम तुम्ही सुरू केलेलं आहे, चांगलं काम करतायत महाराज, मी पुण्यात राहते, कधी जर आलात पुण्यात तर या माझ्याकडे, मलाही काहीतरी छोटी मोठी देणगी निवृत्तीनाथांच्या मंदिराला देता येईल. तिची अवस्था पाहून मी तिला इग्नोर केलं. बऱ्याच वेळा आपली ही चूक घडते की माणसं कळत नाही आणि ताकदीच्या माणसांना आपण इग्नोर करतो आणि डुप्लिकेट माणसांना विनाकारण जवळ धरतो. मग जीवनात प्रॉब्लेम येतात. मी खरंच इग्नोर केलं, पण ती माझा नंबर घेऊन गेली होती. ती मला अधूनमधून फोन करायची, येणार आहेत का तुम्ही महाराज, येणार आहेत का महाराज. अक्षरशः मी खोटं बोलणार नाही, मी तिचा नंबर ब्लॉक केला. काय जायचं आता ते म्हातारीकडे, 100-200 रुपये देईल, कुठे डोक्याला ताणीचं घर शोधायचं. ती त्याच्या पुढची निघाली, तिने दुसऱ्या नंबरवरून फोन केला, वा महाराज माझा नंबर ब्लॉक करता तुम्ही, असं नका करू, कधी पुण्यात आले तर या. आणि एकदा युगायुगाने पुण्यात जायचा योग आला. आणि मग मला आठवलं, म्हटले बघा आजी कुठे राहता तुम्ही. ते म्हटले मी काही नाही, अमुक अमुक ठिकाणी राहते. मी म्हटलं अंतर पाहिलं तर एक 4-5 किलोमीटर होतं. कात्रजच्या घाटाजवळ ती राहत होती. आणि म्हणून मग तिचा पत्ता घेत घेत मी तिथं गेलो. मी महिमा सांगतोय, तिथं गेलो, शोधत शोधत घरात गेलो. एकटीच होती घरात. 1 BHK तिचा खालच्या फ्लोअरला फ्लॅट होता. शीण झालेली, तिला उठता येत नव्हता. गेल्यानंतर तिला आनंद झाला. तिनेच मला हात धरून उठवलं, पेटीपर्यंत नेलं, पेटी उघडली, त्याच्यातून चेक पुस्तक काढलं. ती म्हणजे मला लिहिता येत नाही, तुम्हीच लिहा आणि सही करून घ्या. तिने सांगितलं पती वारला, मी साताऱ्याची आहे, पती वारला, मुलगा अमेरिकेत गेला, परत अजून विचारत नाही, आहे ती प्रॉपर्टी कधी मरून जाईल, निवृत्तीनाथांना लागली तर माझा जन्म धन्य होईल. 2,51,000चा चेक तिने लिहून दिला. तेव्हा मला आजीचा पाय पडावा वाटलं आणि आजीला काय काय द्यावं वाटलं. कधी तिच्या कर्तृत्वाचा महिमा कळाला. तेव्हा माणसांचा महिमा कळत नाही. मला खरं सांगू का, एवढे विद्यार्थी घडवले आणि स्वपूर्तीने काकांचं 5 पुण्य स्मरण होत आहेत, तरी तितक्याच उत्साहात चालू आहेत. तेव्हा काकांच्या कार्याचा महिमा मला, तसा संतांचा महिमा पण आहे ना महाराज. आलिंगन घडे आलिंगन
ऐसा संतांचा महिमा महिमा झाली बोलायाची सीमा लिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा कैसा संतांचा महिमा तीर्थे पर्व काळ कैसा संतांचा महिमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. मला वाटतं ही सेवाच आहे विकास तुमची सगळ्या दिनेश दादा ही सेवाच आहे हा सेवेचाच आहे त्यांच्यात या संगतीचा महिमा आहे. संतांच्या स्वरूपाचंही विशेष लक्षण आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संतांचं अंतरंगाचं काही लक्षण आहेत संतांच्या बाह्यरंगाचे काही लक्षण आहेत. लोक म्हटले आता आपल्याला 12:15 सोडायचं आहे. एखादं असं लक्षण सांगा आम्हाला त्यांचं अंतरंग बघणं शक्य नाही बाह्यरंग बघणं शक्य नाही. बरं काय असतं दुसरी एक अडचण सांगतो. बऱ्याच वेळा जे बाहेरून संत दिसतात ना ते आतून माणसं असतात आणि आतून संत असणारे बहुधा बाहेरून माणसं दिसतात. त्याच्यामुळे इतकी फजिती होते. मग एखादं महाराज असं लक्षण सांगा की तेवढं आम्ही लावू म्हणजे आम्ही संत ओळखू. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात लक्षण करतात. तुका मन कैसा चंदनापासून तुका मन कैसा सज्जनापासून तुका मन कैसा सज्जनापासून तुका मन कैसा सज्जनापासून तुका मन कैसा
सर्वांना समजावं असं लक्षण महाराज करतात. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. ज्याच्या ठिकाणी शोधून सुद्धा अवगुण सापडणार नाही तो जगातला सज्जन आहे आणि हाच सज्जन म्हणजे संत आहे. खरं तर तुका म्हणे तैसा, हा तैसा शब्द इथं का घेतला मला माहिती नाही. सरळ सरळ होतं तुका म्हणे सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना, पण तरी तुकोबाराने तैसा वापरला. आता मी काही तैसा घेत नाही, बाबांकडे ठेवतो तैसा. बाबा राहू द्या तैसा तुमच्याकडे, काय मला बाबा सांभाळतील आहे की नाही. हो, आणि बाबा सांभाळतातच. हो, बाबा सांभाळतातच. मी शेवटी 3 गोष्टी बोलणार आहे कीर्तनानंतर ते, पण आता कीर्तन आधी पूर्ण कर 12:15 तैसा घेत नाही. तुका म्हणे सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची. अवगुण नसलेलं जीवन म्हणजे समाधान, आणि समाधानी जीवन म्हणजे संत. अवगुण नसलेलं जीवन म्हणजे सज्जन, सज्जन जीवन म्हणजे संत. अवगुण नसलेलं जीवन म्हणजे निरपेक्ष जीवन, निरपेक्ष जीवन म्हणजे संत. अवगुण नसलेलं जीवन म्हणजे निस्वार्थी जीवन, निस्वार्थी जीवन म्हणजे संत. अपेक्षा नसलेलं जीवन म्हणजे संत. अवगुणच माणसांकडे ना महाराज गुण कमी ना अवगुणच भयान असतात. असे अवगुणी भेटतात काही काही तर. पण एक वाक्य कायम लक्षात ठेवा, मी काय तुम्हाला शिकवणं इतका मोठा नाही, पण खरं सांगतो तुम्हाला, किती तुमच्यात गुण असू द्या, पण एखादा जर दुर्गुण असेल ना, तो एक दिवशी तुमच्या सगळ्या गुणांवर पाणी फिरवतो. आणि म्हणून अवगुण शक्यतो दूर ठेवा, खरंच दूर ठेवा. माझ्याकडे एक माणूस आला कोरोनामध्ये, पोरगं होतं नवीन. ते म्हणले, हे बघा नाना, काही करा तुम्ही, मला ऑफिसला ठेवून घ्या, एवढा द्याल तेवढा पगार द्या, आणि घ्या ठेवून. म्हटलं ऑफिसच बंद आहे, उघडूच देत नाही पोलिस, आणि तुला ठेवून काय करू. ते म्हणले मग घरी ठेवा. घरी काय करशील? घरी काही काम सांगा, कामाची गरज आहे. तुमच्या लाद्या पुशेल, कपडे धुवेल, स्वयंपाक करेल. म्हटलं स्वयंपाक येतो? हां. घरची कामं येतात? हो. ऑफिस येतं? हो. म्हटलं घरी आहे तिलाच काम नाही. तो म्हणे तुमच्या गाडीवर ठेवा. मी म्हटलं गाडीवरचा उतरून दिलाय आताच कोरोनामुळे, तुला ठेवून काय करू. तो म्हणला अहो नका गाडीवर ठेवून, येऊ द्या नुसतं, तिथं गेल्यावर पकवाज वाजवेल. कीर्तनाला म्हटलं पकवाज वाजवत आहेत? हां. अहो तिथं आहेच, त्यांना मिळत नाही म्हणून चाल म्हणेल. म्हटलं चाली पण येत? हां. म्हटलं चाली सुद्धा मिळत नाही. मग ते म्हणले बघा तुम्ही राहू द्या, बरोबर, तुम्ही कधी आजारी पडले, समजा तुमचं बायपास झालं, तर तुम्ही घेतलेले कीर्तन बदलीवर करेल. म्हटलं तुला कीर्तन पण येतं? म्हटलं हो. तुला कीर्तन येतं? हो. गायन येतं? हो. वादन येतं? हो. गाडी चालवता येते? हो. ऑफिस येतं? हो. अकाउंट येतं? हो. स्वयंपाक येतो? हो. अरे देव आहे का तू? काहीतरी तर अवगुण असेल ना, सगळं येतं म्हणजे. ते म्हणले एखादा असेल ना. म्हटलं काय अवगुण आहे? काय नाही, थोडं खोटं बोलायची सवय. मग याच्यातलं काय खरं समजू आता? अवगुणाचे हाती हरी हरी अवगुणाचे, अवगुणाचे हाती, अवगुणाचे हाती आहे अवघीचा फजिती, 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 अवगुणाचे हाती, अवघीचा फजिती, अवघीचा फजिती, अवघीचा
नाच्या अति आहे अवघीच फजिती, नाही पात्रा सवे साड अवघी फजिती. मला असं वाटतं किती बी अवगुण असू द्या, पण आज एक संकल्प करा, काकांच्या 5व्या पुण्यस्मरणाला 3 अवगुण सोडा. किती अवगुण सोडायचे? फक्त 3च सोडायचे, बाकी तसेच ठेवायचे. 3 सोडायचे. त्या 3 पहिला अवगुण काम सोडायचा, दुसरा अवगुण लोभ सोडायचा आणि तिसरा अवगुण क्रोध सोडायचा. दुर्दैवाने भारतातले सगळे कोर्ट, सगळे पोलीस स्टेशन या 3 अवगुणांनी जिवंत ठेवले. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होतो कामामुळे, पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होतो क्रोधामुळे आणि पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होतो लोभामुळे. हे 3 अवगुण ज्याने सोडले त्याचं 5वं पुण्यस्मरण होतं त्र्यंबकमध्ये. काकांचं जीवन असं होतं महाराज, गरिबीतलं गरीब जीवन होतं, पण काकांकडे लोभ कधी दिसला का नाही? जर काकांनी लोभ केला असता तर आज आळंदीला मोठं संस्थान उभं राहिलं असतं. पण गरिबाचे विद्यार्थी शिकवले, ज्यांच्याकडे फी नाही अशा विद्यार्थ्यांना वर्गणीतून पकवाचं घेऊन दिले. ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांना माधुकरीची व्यवस्था केली. स्वतःच्या प्रपंचाची व्यवस्था केली नाही. पण वारकरी संप्रदायाचा हा कार्य काकांनी केलं. खरी कधी असं बरं का, काही म्हणा तुम्ही, काही किती मोठं कार्य केलं तरी माणसाला एखाद्या व्यभिचाराचा डाग लागू नये. काकाने आयुष्यात तो डाग नाही. जीवन एकदम काकांचं निस्पृह होतं, इतकं चांगलं जीवन होतं. आणि लोभही नव्हता आणि क्रोधाचा तर विशेष नव्हता महाराज. इतकं शांत व्यक्तिमत्व काका. या बाजूला असं टाळ घेऊन उभं राहायचे, अतिशय शांत. कोरोनाने झडप घातली, मला सगळं आठवतं. मला फोनही झाले होते. मला असं वाटतं निलेश दादा, बॉम्बे नाक्याजवळ कुठलं तरी हॉस्पिटल आहे, तिथं काका ॲडमिट होते, बरोबर आहे ना? हो. पण आता काढला. पण ते माझं बोलणंही चालू होतं. पण दुर्दैवाने कोरोनाने अनेकांवर घाला घातला. मला असं वाटतं नाशिक जिल्ह्यातली सगळ्यात मोठी कोरोनाने केलेली हानी म्हणजे आज आपल्यात नसलेले सोपान काका. नाही तर आज किती विकास घडले असते, किती दिनेश घडले असते अजून, पण किती काकांचं कार्य मोठं चाललं असतं. पण ते का मोठे झाले तर माझा तोच मुद्दा आहे की अवगुण त्यांच्याकडे नव्हती. काम क्रोध बंदी खाणे, काम क्रोध बंदी खाणे, तुका म्हणे दिले दोन्ही, दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो क्रोधा बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. असं जीवन काकांचं होतं. असं जीवन संतांचं असतं. फार वेळ घेत नाही, धावत्या अंगाने चरण सांगतो. जर अवगुणच नसेल असे संत असतील. या अभंगाचं अजून एक वैशिष्ट्य आहे महाराज, सर्व क्षेत्रातल्या लोकांना या अभंगात सामावून घेतलेलं आहे. शेतकरी वर्गाला संत कळावे म्हणून चंदनाचा दृष्टांत आहे, व्यापारी वर्गाला संत कळावे म्हणून परिसाचा दृष्टांत आहे, महिला वर्गाला संत कळावे म्हणून दिव्याचा दृष्टांत आहे, आणि लहान लेकरांना संत कळावे म्हणून साखरेचा दृष्टांत आहे. हां, जर नाही का तुका म्हणे तैसा, नाही का, सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना, मिळतच नाही, पण शेतकऱ्याला कळावं म्हणून पहिल्या चरणात महाराज सांगतात, चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन,
परिसा 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 नाही कवने अंग कवने अंग परिसा परिसा नाही कवने अंग अंग दीपा नाही पाठी कोटी अंधकार दीपा नाही पाठी कोटी अंधकार चंदन. महाराज पुन्हा एका दृष्टांताच्या माध्यमातून संतांची लक्षणं प्रतिपादन करतात. समजा कल्पना करा, काही शेतकरी आपले जगद्गुरु तुकोबारायांकडे गेले. तुकोबाराय सकाळी पूजेत होते. तुकोबारायांची पूजा चालू आहे आणि तुकोबारायांची पूजा चालू असताना ही मंडळी या गिरिजनाथ महाराज विठ्ठल 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 कदाचित तुकोबारायांना त्यांनी प्रश्न विचारला असावे की संत कसे आहेत. तुकोबाराय चंदन देवाला उघळत होते आणि म्हणून तुकोबारायांनी सांगितले, तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. फार वेळ घेत नाही, धावतं एक 5-7 मिनिटात बोलतो आणि सर्वांना बोलायला संधी देतो, कारण काकांबद्दल सर्वांना व्यक्त व्हायचं. चंदनामध्ये काय गुण आहेत की जे संतांकडे लागतात. 2-3 गुण आपल्याला धावते बघता येतील. चंदनाचा पहिला तर गुण आहे सुगंध, नाही का. चंदनामध्ये पहिला गुण आहे सुगंध. सुगंध स्वतःकडे आहे, तो स्वतःकडे ठेवत नाही चंदन, तो सुगंध सर्वांना देतो. तसंच नाही का, सर्वांगी सुवास परी उगला न राहे चंदन सभोवती चंदन करी तसे जाय. जसं चंदन स्वतःकडे असलेला सुगंध स्वतःकडे ठेवून घेत नाही, तो अनेकांना देतो. तसं पखवाजाचा असलेला सुगंध सोपान काकाने स्वतःकडे ठेवून घेतला नाही, तो सगळ्या महाराष्ट्राला दिला, अनेक विद्यार्थ्यांना दिला. म्हणून काका चंदनासारखे आहेत. पहिला नाही तर देत नाही ना महाराज. आता जाऊ द्या, म्हणजे कौतुक म्हणून नाही. आता दिनेश, मी तर त्या दिवशी सांगितलं, दिनेश नाशिकमध्ये का बाबा सगळे डायमंड आता नाशिकमध्येच आहेत. तुमच्या भाषेत, बाबांच्या भाषेत सगळे डायमंड नाशिकमध्येच आहेत. डायमंड वादक आहेत, डायमंड गायक आहेत आणि बरेच डायमंड युवा कीर्तनकारी आहेत. हे बघा, हे 2 सागर तर माझ्या मागेच आहेत बघा, महासागर आहेत ते. नाही, खरी गोष्ट आहे ना. म्हणजे एक दिवस, एक काळ असा होता की या नाशिक जिल्ह्यात एखादा माणसाच्या अंतयात्रेला वादक भेटायचा नाही. आज आता नाशिक जिल्ह्याला प्रश्न सांगावं कुणाला. ही सगळी समृद्धी निवृत्तीनाथांची कृपा आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आपण कितीही मोठं व्हा, अनेक क्षेत्रात काम करा, पण नाशिक जिल्ह्याचं तत्व
हे श्रीगुरु निवृत्तीनाथ आहेत. ह्या संस्थांशी जोडलेलं राहा. संस्थांमध्ये विश्वस्त येतील जातील, हे बदल होत राहतील, तो महत्त्वाचा विषय नाही. आणि एकही विश्वस्त असा नाही की जो निवृत्तीनाथांचं काम करू शकेल. त्याच्या नशिबात जे जे आलं आणि निवृत्तीनाथांची इच्छा होती ते त्याच्याकडून करून घेतलं. त्याने अहंकार कुणीच कुणाचा करू नये. पुढच्या हातात देत राहावं, नाही का. मागच्याने आंबा लावला, पुढच्याने बी लावावा आणि आंबे खात राहावं. कार्य मोठं व्हावं दादांचं, एवढाच ह्याच्या मागचा उद्देश आहे. आणि त्याचा मला आनंद दुसऱ्या एका अंगाने आहे. निवृत्तीनाथांची त्र्यंबकेश्वर नगरी जशी आळंदी वारकरी शिक्षण संस्थेचं केंद्रबिंदू आहे, आता त्र्यंबकमध्ये अनेक वारकरी शिक्षण संस्था सुरू होत आहेत. हा आपल्या नाशिक जिल्ह्यासाठी खरा वैभव आहे. म्हणून ते खरं केंद्रबिंदू वारकरी संप्रदायाचं हेच आहे. कारण पहिली वारकरी शिक्षण संस्था नाशिकमध्ये सुरू झाली. जो भजनी मठ आहे तो जोग महाराजांनी सुरू केला, खरं आहे की नाही, इगतपुरीचा. मग त्याची पायाच इथून भरला आहे. तर इथं संस्था नसेल आम्ही अजून कुठे राहावे. फक्त एकच आहे, संस्था चालकांना माझी एकच विनंती आहे की संस्था चालवत असताना कुठलाही फार कमर्शियल भाव न ठेवता वारकरी संप्रदायाचे तत्व त्या विद्यार्थ्यांमध्ये रुजतील आणि भविष्यात काकांसारखे विद्यार्थी घडण्याचे गुरु तुम्ही बनाल, एवढा उद्देश ठेवा. पोटाला फार कमी लागतं, फार हव्यास नाही. आपण दुसऱ्यांची लेकरं आपल्याजवळ ठेवतो, त्यांना आपल्या लेकरांसारखं घडवा. नेहमी बाबात आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. आता कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्या दिवशी विकास भेट घालून दिली मी गिरीश भाऊंबरोबर अर्धा पाऊण तास. कुंभमेळ्याच्या निमित्ताने आम्ही सांगितलं आहे की वारकरी संप्रदायाच्या संस्थांनासुद्धा त्र्यंबक नाशिकमध्ये मदत झाली पाहिजे. आणि ती गिरीश भाऊंनी मान्य केली. तुम्ही फक्त सांगा. गिरिजानाथ महाराज बी आहेत, नाही काही तर त्यांच्याच आखाड्यात आपल्या आखाडे बसू आणि वारकरी आखाडे करू, ते बी काही नाही म्हणणार नाही. बाबा आहेत, पण त्या निमित्ताने या संस्था आपण नक्की डेव्हलप करू. विठ्ठल विठ्ठल. क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिना अधिकार क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका मने राखा पाया खुर्च्या ना खुर्ची पैदा